निसर्ग संगीत म्हणजे नैसर्गिक प्लेस, या ठिकाणी फुलपाखरांचा वावर, पक्ष्यांचा किलबिलाट, हे जे नैसर्गिक पूर्ण वातावरण आहे ते म्हणजे नॅचरल निसर्ग संगीत. नमस्कार, मी संगीता भापकर. तीर्थक्षेत्र मोरगाव पासून बारामती रोडला 1 किलोमीटर वरती या ठिकाणी आमची आधी शेती होती. तर शेती करत असताना शेतकऱ्यांचा अनुभव आहे की उत्पादन खर्च हा जास्त होतो आणि उत्पन्न कमी होतं. हा अनुभव आम्हाला पण आला. तर या ठिकाणी जमीन जी आहे ती चोपणाची आहे आणि पाणी जे आहे ते खारट पाणी आहे. त्यामुळे इथे कितीही कष्ट केलं तर उत्पादन खर्च हा जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती होती. मग शेतीमधून पुढं प्रगती कशी करायची किंवा कुटुंबाचा आर्थिक स्तर कसा उंचावायचा, जी आजकालच्या मुलांमध्ये शेतीविषयीची नकारात्मकता आहे किंवा काही ठिकाणी मुलाचं लग्न जमवत असताना मुलगा जर शेती करत असेल तर मुलीकडच्यांकडून शेती जोडीला काहीतरी नोकरी पण पाहिजे असा अट्टहास केला जातो. फक्त शेतकरी नवरा म्हटलं की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण मला एक आहे ना, अभिमानाने सांगायचं आहे की मी एक शेतकरी आहे आणि आज आपण बाहेर नोकरी करत असताना जेवढं उत्पन्न मिळू शकत नाही तेवढं उत्पन्न हे व्यवसायामधून मिळतं. तर या ठिकाणी जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये फक्त जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि योग्य नियोजन याचा ताळमेळ घालून आम्ही भापकर कुटुंबाने निसर्ग संगीत ॲग्रो टुरिझम या ठिकाणी साकारलं आणि गेली 5-6 वर्षांमध्ये आम्हाला हा अनुभव आला की गेली अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीनं शेती करत असताना जितकं उत्पन्न मिळत नव्हतं ते एक बेरजेचं समीकरण झालं आणि एक आर्थिक उत्पन्नाचा स्रोत या ठिकाणी आम्हाला हक्काचा मिळाला, जो पुढच्या अनेक पिढ्यांना तो उपयोगी पडणार आहे. इथं फक्त येणारा पर्यटक हेच केवळ उत्पन्नाचं साधन नसून आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीनं सेंद्रिय शेती इथं करतो. इथं वर्मी कंपोस्ट, वर्मी वॉश असे उत्पन्नाच्या सोर्सेसच्या दृष्टिकोनाचे एक चांगले प्रकल्प आहेत की त्यातून एक आपल्याला एक पूरक व्यवसाय म्हणून उत्पन्नही मिळतं आणि याबरोबर ती या ठिकाणी आम्ही जी शेती करतो, भाजीपाला पिकवतो किंवा अन्नधान्य पिकवतो, फळबाग आहे, तर यांना आपलं एक घरचं हक्काचं सेंद्रिय खत होतं. ज्यावेळेस सेंद्रिय उत्पादनं बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी जातात किंवा येथील पर्यटक घेतात, आरोग्यासाठी ती खूप गरजेची, महत्त्वाची आहेत आणि त्याला इतर भावापेक्षा इतर जी मार्केटमध्ये इतर पिकांना जो बाजारभाव मिळतो त्यापेक्षा निश्चितच जास्त मिळतो. मला फक्त हे आवर्जून एक शेतकऱ्यांच्या मुलांना सांगायचं आहे की शिक्षण पूर्ण केल्यानंतर BSc ॲग्री, MSc ॲग्री केल्यानंतर आपण आहे ना कुठल्या तरी कंपनीमध्ये किंवा परदेशामध्ये पॅकेज ही आपली रिक्वायरमेंट राहते. पण हे असे न करता राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या अशा असंख्य योजना आहेत की त्या योजनांतून सबसिडी मिळते आणि प्रोत्साहनपर मार्गदर्शन मिळतं, प्रशिक्षण मिळतं. त्याचा योग्य वापर केला, तुम्ही सुरुवात केली तर फक्त सुरुवातीची 1-2 वर्ष तुम्हाला संघर्ष आहे, मात्र त्यानंतरचं तुमचं जीवन, तुमच्या कुटुंबाचं राहणीमान, तुमचा आर्थिक उत्पन्नाचा सोर्स, याबरोबरची तुमची अनेक पुढची पिढी यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आणि एक सस्टेनेबल इन्कम सोर्स त्यामधून जनरेट होणार आहे. त्यामुळं नोकरीच्या मागे न धावता शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसायावरती भर दिला पाहिजे, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे आणि त्यासाठी ज्या योजना आहेत, योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वशिल्याची गरज नाही. पात्रतेचे निकष ते बघून आपण योग्य पद्धतीनं योग्य प्रोसेस केली तर ते, आणि आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे, तर त्याचा लाभ निश्चित मिळतो. फक्त तुम्ही सुरुवात करायची आहे. तुमच्या ज्या शेतकरी कुटुंबातील मुलांना एक शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये पावलं टाकायची आहेत त्यांना निसर्ग संगीतकडून नेहमीच कायम हे सकारात्मक मार्गदर्शन एक शेतकरी आहे म्हणून मिळेल. धन्यवाद.